आज प्रेशाने मला खूप घाबरवून सोडलं होतं. ते कसं ते मी तुम्हाला सांगतेच. पण त्याच्या आधी माझं रोजचं रुटीन शेअर करते. आज काहीसं वातावरण असं होतं, त्याच्यामुळे पटकन पहिले चहा करून घेतला. मस्तपैकी चहासोबत मला रोज पोळी खायला खूप आवडते. चहा-पोळी मी खात असते. कोणाकोणाला चहासोबत पोळी खायला आवडते हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मस्तपैकी चहा-पोळी एन्जॉय केल्यानंतर की प्रिशाच्या पप्पांना ऑफिसला लवकर जायचं होतं म्हणून ते ऑफिसला जायला निघाले होते. ते प्रिशाला बाय-बाय करत होते आणि प्रिशाही त्यांना मस्तपैकी बाय-बाय करत होती. मग मी प्रिशाला झोपी घातलं आणि म्हणलं आता घरातली पटकन बाकीची कामं करून घ्यावी. माझ्या बाकी पोळ्या राहिल्या होत्या म्हणून मी पोळ्या करायला घेतल्या होत्या. पण झालं असं की माझ्या सगळ्या पोळ्या होईपर्यंत प्रिशा लगेच उठली होती. ओरडायला लागली होती म्हणून मला तिला घेऊनच बसावं लागलं. तिला घेऊनच मला बाकीचीही काही कामं करावी लागली. काय करणार, राहतच नव्हती तर काय करणार. तिला खाली ठेवलं पण ती राहत नव्हती. तिचं असं आहे की तिला माणूस जवळ लागतो तेव्हा कुठे ती राहती. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते की नेमकं काय झालं होतं की त्याच्यामुळे मी घाबरले होते. प्रिशाला मी फीड करत होते त्या टायमाला तिला उलटीसारखं झालं होतं. पण तिची उलटी काही बाहेरच पडली नाही. तिची उलटी बाहेर न पडल्यामुळे म्हणजे तिच्या घशापर्यंत पूर्ण उलटी आली होती पण ती बाहेर पडली नाही आणि त्याच्यामुळे ना तिचा पूर्ण चेहरा लाल झाला होता त्याच टायमाला. म्हणजे तिचा चेहरा इतका लाल दिसत होता की मी सुद्धा अक्षरशः घाबरून गेले की हिला नेमकं झालं आहे काय. आणि ती खूप कसतरी करायला लागली होती म्हणून मी लगेचच तिला माझ्या हातावरच पालथं केलं आणि तिच्या पाठीवर जोरजोरात थापा मारल्या. तिच्या पाठीवर जसं मी प्रेस केलं त्याच्यानंतर तेव्हा तिला कुठे जरासं बरं वाटलं आणि तिने भडाभड उलट्या काढल्या. आणि तिला जेव्हा उलटी झाली त्याच्यानंतर तिला बरं वाटलं. ती जरा रिलॅक्स झाली आणि माझ्याही जीवात जीव आला. अशा पद्धतीने तिने मला आज खूप घाबरवून सोडलं होतं. काय असतं ना, काय कळत नाही तर नेमकं त्यांना होतं आहे काय, काय नाही. असो, त्याच्यानंतर मस्तपैकी संध्याकाळी मी दिवा लावला, देवबत्ती केली, शुभम करोती वगैरे सगळं म्हणून घेतलं, देवाच्या पाया पडल्या. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.